श्री स्वामी समर्थ. संघर्षातूनच यश मिळते आणि संयमातूनच शाश्वत आनंद. तुमच्यातील सुप्त शक्तीला ओळखण्याची हीच योग्य वेळ आहे. आपल्या ध्येयावर लक्ष केंद्रित करा आणि कठोर परिश्रमावर विश्वास ठेवा, कारण हे 3 दिवस तुमच्या इच्छाशक्तीला सिद्ध करण्याची संधी घेऊन आले आहेत. या सकारात्मक विचाराने मेष राशीच्या जातकांसाठी 26, 27 आणि 28 ऑक्टोबर 2025 या 3 दिवसांचे भविष्यफल सुरू करूया. मेष राशीच्या जातकांनो, येणारे 3 दिवस 26, 27 आणि ऑक्टोबर 28 तुमच्या आयुष्यात एक अत्यंत महत्त्वाचा, निर्णायक आणि काहीसा आव्हानात्मक टप्पा घेऊन येत आहेत. हा काळ तुमच्यासाठी एका युद्धासारखा ठरू शकतो, जिथे एका बाजूला मोठी आर्थिक भरभराट आणि व्यावसायिक यशाची सुवर्णसंधी उभी आहे, तर दुसऱ्या बाजूला तुमच्या उतावळेपणामुळे आणि आक्रमक स्वभावामुळे तुमचे काही अत्यंत महत्त्वाचे नातेसंबंध तुटण्याची किंवा मोठी आर्थिक जोखीम ओढवण्याची भीती आहे. या 3 दिवसांत यशाचे दरवाजे उघडणार की अडचणींचे डोंगर उभे राहणार? तुमची एक चूक तुमचे मोठे नुकसान करू शकते. त्यामुळे या महत्त्वपूर्ण दिवसांत तुम्हाला कोणत्या धोक्यांवर नियंत्रण ठेवावे लागेल, कोणती हुकमी चाल खेळावी लागेल आणि अपेक्षित यश व शांतता मिळवण्यासाठी कोणते उपाय करावे लागतील, हे जाणून घेण्यासाठी तुम्ही नक्कीच उत्सुक असाल. या 3 दिवसामध्ये मेष राशीच्या लोकांचे कौटुंबिक जीवन, व्यवसाय, व्यापार, प्रेम संबंध, आरोग्य आणि आर्थिक स्थिती कोणत्या दिशेने जातील, तसेच स्त्रिया, शेतकरी आणि ज्येष्ठ नागरिक यांच्यासाठी हे दिवस कसे असणार आहेत, याबद्दल आम्ही माहिती देणार आहोत. एकूणच, आम्ही तुम्हाला या धोक्याचे संकेत आणि मोठ्या संधी घेऊन येणाऱ्या 3 दिवसांचे संपूर्ण भविष्यफल सांगणार आहोत, तर हे 3 दिवसांचे भविष्य जाणून घेण्यासाठी शेवटपर्यंत बघा. मित्रांनो, तुमचे हे 3 दिवस सुखाचे समृद्धीचे जाण्यासाठी गणपती बाप्पा आणि देवी लक्ष्मीचा आशीर्वाद सदैव तुमच्यावर राहण्यासाठी खाली कमेंटमध्ये जय महालक्ष्मी माता आणि जय गणपती बाप्पा असे पूर्ण श्रद्धेने लिहा. जो कोणी व्हिडिओला लाईक करून पूर्ण श्रद्धेने अशी कमेंट करेल त्याला ऑक्टोबर शेवटच्या दिवसात मोठी आनंदाची बातमी मिळेल. तर मेष राशीच्या जातकांनो, येणारे हे 3 दिवस तुमच्या आयुष्यातील एक सर्वात वेगवान आणि महत्त्वाकांक्षी टप्पा सिद्ध होऊ शकतात. तुमचा स्वामी मंगळ तुम्हाला अदम्य उत्साह आणि ऊर्जा देईल. तुम्ही एखाद्या रणभूमीच्या सेनापतीप्रमाणे सज्ज असाल. तुमच्या मागील प्रयत्नांचे फळ ऑक्टोबर 28 मंगळवार रोजी तुमच्या हाती येण्याची शक्यता आहे. अडकलेली आणि थांबलेली कामे आता अचानक वेग पकडतील. कामाच्या ठिकाणी तुमची नेत्रदीपक उपस्थिती जाणवेल. तुमचे निर्णय केवळ योग्यच ठरणार नाहीत, तर ते भविष्याची दिशा ठरवणारे असतील. तुमच्या कार्यक्षमतेच्या ज्वाला इतक्या तीव्र असतील की वरिष्ठ तुमच्यावर मोठी जबाबदारी सोपवतील, जी तुमच्या करिअरला मोठा ब्रेक देणारी ठरू शकते. कौटुंबिक वातावरण समाधानकारक असेल, पण तुमची अतिउत्साही वृत्ती आणि स्फोटकरोधी स्वभाव या आनंदी वातावरणावर अचानक काळजीची सावली टाकू शकतो. ऑक्टोबर 27 सोमवारच्या आसपास एखाद्या लहानशा गोष्टीवरून मोठा वाद होण्याची शक्यता आहे. जीव ताब्यात ठेवा, तुमचे शब्दच तुमचे सर्वात मोठे शत्रू ठरू शकतात. अंतिम आणि आवश्यक सूचना. द वॉर्निंग. मीपणा सोडा, आपल्या अहंकारावर इगो नियंत्रण ठेवा, अन्यथा तुम्ही तुमच्या स्वतःच्या यशाचे शत्रू ठरू शकता. कोणाशीही वादविवाद करू नका. नम्रता हाच तुमचा या 3 दिवसांतील सर्वात मोठा विजय ठरेल. तुम्ही सुरू केलेली कामे थोडी रेंगाळली तरी धीर सोडू नका. शेवटच्या क्षणी यश तुमचेच असेल. हे दिवस तुमच्यासाठी वीर योद्धा बनून राहण्याचे आहेत, रागाच्या आहारी जाण्याचे नाहीत. आता बोलूया तुमच्या आर्थिक भविष्यफळाबद्दल. 26, 27 आणि ऑक्टोबर 28 हे दिवस मेष राशीच्या लोकांसाठी आर्थिक जीवनात मोठी उलथापालथ करणारे सिद्ध होतील. तुमच्या स्वामीच्या मंगळ कृपेने तुम्हाला मोठ्या आर्थिक संधी मिळतील, पण त्यासोबतच मोठी जोखीम घेण्याची वेळ येईल. तुमच्यासाठी हा काळ हाय रिस्क हाय रिवॉर्ड, जास्त धोका जास्त फायदा असा आहे. ऑक्टोबर 26 रविवार तुम्ही आर्थिक योजना बनवण्यात व्यस्त असाल. तुमच्या व्यवसायातून किंवा नोकरीतून अपेक्षित पेमेंट्स कमिशन मिळण्याची दाट शक्यता आहे. जुनी अडकलेली रक्कम लवकरच तुमच्या हातात येईल. ऑक्टोबर 27 सोमवार हा दिवस तुम्हाला अत्यंत सावध राहण्याचा इशारा देत आहे. मोठी गुंतवणूक करण्याची तीव्र इच्छा निर्माण होईल, पण अविचाराने घेतलेला कोणताही मोठा आर्थिक करार किंवा कर्जाचा व्यवहार तुम्हाला दीर्घकाळ महागात पडू शकतो. फसवणूक होण्याची शक्यता असल्याने मोठ्या आणि जोखमीच्या व्यवहारांपासून सशक्त अंतर ठेवा. ऑक्टोबर 28 मंगळवार हा दिवस तुमच्या आर्थिक भाग्याचा टर्निंग पॉइंट ठरू शकतो.
व्यवसायात मोठी ऑर्डर मिळण्याची किंवा नोकरीत पदोन्नतीसह मोठी वेतनवाढ मिळण्याची बातमी मिळू शकते. अनपेक्षितपणे धनलाभ होण्याचीही दाट शक्यता आहे. खर्च वाढतील. तुमच्या उत्साहावर नियंत्रण ठेवा, कारण गरजेपेक्षा जास्त खरेदी केल्याने तुमचे बजेट कोलमडू शकते. आता बोलूया तुमच्या लव्ह लाईफबद्दल. प्रेम जीवन. मेष राशीच्या प्रेम जीवनात हे 3 दिवस भावनिक उत्कटता, पॅशन आणि अचानक उद्भवणाऱ्या मतभेदांची जोड घेऊन येत आहेत. तुम्हाला तुमच्या जोडीदारासोबत दर्जेदार वेळ घालवता येईल. प्रेम जीवनात उत्कृष्ट भावनिक समन्वय साधला जाईल. अविवाहित लोकांना सकारात्मक चर्चा होऊ शकते. हा दिवस तुमच्या प्रेम जीवनासाठी सर्वात नाजूक आहे. तुमच्यात आक्रमकता वाढेल. छोटीशी गोष्टही मोठ्या भांडणाचे रूप घेऊ शकते. तुमचा क्रोधी स्वभाव जोडीदाराच्या भावनांना दुखावू शकतो. शांत राहा. कोणत्याही मुद्द्याला शांतपणे आणि नम्रतेने सोडवा. त्याचसोबत जे अविवाहित आहेत त्याच्यासाठी एखादे विवाहस्थळ येऊ शकते. त्यामुळे घरात आनंदाचे वातावरण असेल. विवाहित जोडप्यांसाठी हा दिवस समाधानकारक असेल. तुम्हाला तुमच्या जोडीदाराकडून खास सहकार्य मिळू शकते. जुने मतभेद विसरले जातील. सल्ला. या काळात तुमच्या जोडीदाराला त्यांचे मत मांडण्याची पूर्ण संधी द्या. त्यांच्या बोलण्यावर त्वरित प्रतिक्रिया देण्याऐवजी त्यांच्या भावना समजून घ्या. आता बोलूया तुमच्या आरोग्याबद्दल. मेष राशीच्या जातकांनो, हे 3 दिवस आरोग्याच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे आहेत. तुमच्या राशीचा स्वामी मंगळ असल्याने तुमच्यात ऊर्जा, व्हायटॅलिटी ओसंडून वाहेल. पण हीच ऊर्जा जर योग्य मार्गाने वापरली नाही तर ती आरोग्याच्या समस्यांना आमंत्रण देऊ शकते. तुमची जीवनशक्ती एनर्जी उच्च पातळीवर असेल. यामुळे तुमचे मनोबल उंच राहील आणि उत्साह टिकून राहील. कामाचा आणि ताण तुमच्या आरोग्यावर परिणाम करेल. ज्यांना उच्च रक्तदाब त्रास आहे त्यांना अधिक वाढू शकतो आणि तीव्र डोकेदुखी सव्हिअर मायग्रेनचा त्रास होण्याची शक्यता आहे. राग किंवा भावनिक उद्रेक या समस्या अधिक वाढवू शकतो. त्यामुळे क्रोधाला थारा देऊ नका. पचनसंस्थेचे विकार होऊ शकतात. त्यामुळे बाहेरील तेलकट पदार्थ खाणे पूर्णपणे टाळा. ऑक्टोबर 28 मंगळवार. तुम्हाला मानसिक शांती आणि भावनिक संतुलनाची नितांत गरज आहे. कामाच्या ओझ्यामुळे आलेला शारीरिक थकवा लवकर दूर करण्यासाठी पुरेशी विश्रांती घ्या. स्टार शांततेचा मंत्र. मानसिक शांततेसाठी ध्यान करणे आणि भरपूर पाणी पिणे अत्यंत उपयुक्त ठरेल. स्त्रिया, शेतकरी आणि ज्येष्ठ नागरिक. 26, 27 आणि 28 ऑक्टोबरसाठी खास भविष्यफल. स्त्रिया विमेन कौटुंबिक संबंध मजबूत होतील, पण कामाचा ताण प्रचंड वाढेल. घरात तुमच्या माहेरहून एखादा पाहुणा येऊ शकतो. त्यामुळे आनंद असेल. नोकरी करणाऱ्या महिलांना त्यांच्या कामाच्या ठिकाणी त्यांची निर्णयक्षमता आणि मेहनत यामुळे वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून खास प्रशंसा मिळेल. आर्थिक निर्णय घेताना सावधगिरी बाळगा. शेतकरी फार्मर्स मागील हंगामातील किंवा मेहनतीचे चांगले परिणाम मिळतील. पिकाला योग्य भाव मिळाल्याने आर्थिक आवक चांगली राहील. कर्ज किंवा जुनी देणी कमी करण्यासाठी हा काळ अनुकूल आहे. जास्त धावपळीमुळे शारीरिक थकवा जाणवू शकतो. ज्येष्ठ नागरिक सिनियर सिटीजन्स, तुमच्या अनुभवावर आधारित सल्ला आणि मत कुटुंबात महत्त्वाचे ठरेल, ज्यामुळे तुम्हाला आदर प्राप्त होईल. आरोग्याची काळजी घ्या. उच्च रक्तदाब, बीपी किंवा सांधेदुखी यांसारख्या जुन्या समस्यांवर लक्ष द्या. ऑक्टोबर 27 सोमवार रोजी रागावर नियंत्रण ठेवा. 3 दिवसांसाठी खास उपाय आणि महत्त्वाचा सल्ला. मेष राशीच्या जातकांनो, तुमच्या प्रयत्नांना दैवी शक्तीचे कवच मिळवण्यासाठी आणि तुमच्या क्रोध व उतावळेपणावर नियंत्रण मिळवण्यासाठी हे उपाय करणे अत्यावश्यक आहे. 26 ऑक्टोबरचा खास उपाय. रविवार, आत्मशक्ती आणि यशासाठी. उपाय. सकाळी लवकर उठा आणि स्नान झाल्यावर ओम सूर्याय नमः म्हणत सूर्यदेवाला तांब्याच्या कलशातून जल अर्घ्य अर्पण करा. लाभ. यामुळे तुमचा आत्मविश्वास वाढेल, कामात उत्साह येईल आणि तुमच्या नेतृत्वाला वरिष्ठांचे पूर्ण समर्थन मिळेल. 27 ऑक्टोबरचा खास उपाय. सोमवार, नकारात्मकता आणि शांतीसाठी. उपाय. भगवान शंकर, शक्य असल्यास शिवलिंगावर जलाभिषेक करा आणि ओम नमः शिवाय चा जप करा. लाभ. यामुळे मानसिक ताण कमी होईल आणि क्रोधावर नियंत्रण मिळवण्यात मदत होईल. 28 ऑक्टोबरचा खास उपाय. मंगळवार, ऊर्जा आणि स्थिरतेसाठी. उद्देश. मंगळवार असल्याने तुमच्या क्रोध आणि ऊर्जेला योग्य दिशा देण्यासाठी हा उपाय आहे. उपाय. हनुमान मंदिरात जाऊन हनुमान चालीसा वाचा आणि शक्य असल्यास गूळ आणि चणे प्रसाद अर्पण करा. लाभ. तुमच्या आयुष्यातील अडथळे दूर होऊन तुम्हाला यश मिळवण्यासाठी सकारात्मक ऊर्जा प्राप्त होईल. महत्त्वाचा सल्ला. या 3 दिवसांत क्रोधावर आणि वाणीवर नियंत्रण ठेवा.
मोठी गुंतवणूक किंवा मालमत्ता खरेदी विक्रीचे व्यवहार ऑक्टोबर 27 रोजी टाळा. तुमची ऊर्जा योग्य दिशेने वापरल्यास हे 3 दिवस तुमच्या आयुष्याला कलाटणी देऊ शकतात. शांत राहा, सकारात्मक विचार करा आणि तुमच्या कल्पनांना कृतीत आणा. तुमचे येणारे हे 3 दिवस उत्तम संधी, आनंद आणि प्रगती घेऊन येवोत. 3 दिवस उत्तम संधी, आनंद आणि प्रगती घेऊन येवोत. त्यासाठी तुम्ही व्हिडिओला लाईक करून कमेंट बॉक्समध्ये पूर्ण श्रद्धेने भक्तिभावाने जय गणपती बाप्पा कृपा ठेवा असे लिहा आणि चॅनलला सबस्क्राईब देखील नक्की करा. धन्यवाद.